नमस्कार मित्रांनो, आज मी शालेय विद्यार्थ्यांसाठी व वक्तृत्व करणारे जे वक्ते असतात त्या वक्त्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषण कसे असावे याचा नमुना म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये त्या भाषणाचा प्रात्यक्षिक करून दाखवत आहे। ते आपण जरूर ऐका। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारताचे भाग्यविधाते, क्रांतीसूर्य, दलितांचे कैवारी, ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व रसिक श्रोते वर्ग हो। भारतीय संविधानाचे जनक, अर्थशास्त्रज्ञ, मानवी हक्काचे कैवारी, कायदे पंडित, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटविणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा पहिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी सकपाळ असे होते। भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे संपूर्ण नाव होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच हुशार व विचारवंत होते। ते शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली, परंतु ते मुळीच खचले नाहीत। त्यांनी अस्पृश्य दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे ठरवून पुढील आपल्या जीवनाची वाटचाल केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयाचे अध्ययन केले। तसेच त्यांनी 1923 साली लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी प्राप्त केली। भारतात माघारी परत आल्यानंतर मुंबईत त्यांनी वकिली सुरू केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत असत की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ह्याचे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे, इथे मन पवित्र होतात असं त्यांचं म्हणणं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू करून समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले। स्त्री शिक्षणाचा त्यांनी सतत पुरस्कार केला। स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव भारताच्या सर्व नागरिकांच्या अखंड स्मरणात राहील। त्यांनी बांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा जबरदस्त महामंत्र दिला। गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे त्यांनी दहन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून अस्पृश्यांना त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी लढा उभारला। महाड येथील चौदार तळे अस्पृश्यांसाठी खुले करून दिले। तसेच नाशिक येथील काळाराम मंदिराचा ही त्यांनी सत्याग्रह केला। अस्पृश्यांनाही मंदिरामध्ये जाण्याचा हक्क प्राप्त करून दिला। स्वतःच्या असामान्य कर्तृत्वाने काळाच्या मार्गावर दमदार पावले उमटवणारा हा महान तपस्वी, भारताचे भाग्यविधाते, दलितांचे कैवारी 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले। अस्पृश्यतेचा सामना करणाऱ्या कोट्यावधी भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रेरणा स्रोत होते। जाता जाता असं म्हणावं लागेल की सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमा तुझी आठवण कधी मिटणार नाही। अरे एकच जन्म काय, हजारो जन्म घेतले तरी बाबासाहेबांच्या आपल्यावरील उपकार कधी फिटणार नाही, कधी फिटणार नाही। तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील विषमता आणि असामाजिक असमानता याच्यावर जो त्यांनी प्रहार केला आणि त्याच्यामुळे आज अनेक अस्पृश्य लोकांना न्याय मिळाला आणि आज ते मानाने जगतायत, हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त अस्पृश्य किंवा मागासवर्गीय दलित पीडितांसाठीच काम केलंय असं नाही, तर समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी आपलं आयुष्याचं पूर्ण योगदान दिलेलं आहे।
आणि त्याने आपल्या विद्वत्तेचा या ठिकाणी वापर करून ह्या देशाला लोकशाही दिली आहे आणि आपल्या ह्या देशाला जे संविधान दिले आहे आणि आज त्याच राज्यघटनेवर या भारताचा राज्यकारभार चालतो. त्याच राज्यघटनेमुळे आज आपल्या भारताची मान इतर देशामध्ये उंच आहे. म्हणून या देशाच्या महान तपस्वी महामानवांना मी नतमस्तक होऊन नमन करतो, अभिवादन करतो. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जय हिंद.